जय शिवराय सर. जय शिवराय जय शिवराय. हो सर, आता जसं की तुम्ही मागे आपल्याला अंदाज दिला होता की हम्म हम्म डिसेंबर महिना असेल किंवा जानेवारी महिना हा थोडासा डिफरंट वातावरणात चालणार आहे. तर हम्म अगदी हम्म त्याप्रमाणे आपल्याला सध्या वातावरण तर पाहायला भेटतंय. मग आता हम्म. शेतकरी बांधव प्रश्न विचारताय की आज आहे 7 जानेवारी, मग पुढील परिस्थिती कशी राहील? नक्कीच ताई. बघा, पुढची परिस्थिती आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे आणि बरेचसे तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये पण उल्लेख केलेला आहे हो, बरोबर. की मागचा जो डिसेंबर महिना गेल्या गेल्या वर्षामधला 2025चा, हो. तर तो पूर्णपणे क्लिअर आणि थंडीचा कडाक्याचा होऊन गेलेला आहे. पण हं. जानेवारी महिन्याची सुरुवात ढगाळलेल्या वातावरणापासून झालेली आहे. तर हो. काही एक दोन ठिकाणी मोठ्या पावसाचे अपवाद झालेत. मोठा म्हणजे एक दोन गावालाच फक्त, तशी किरकोळ आपत घडतीलच हे पण तुम्हाला आधीच सांगितलंय. हो. तर आता पुढचा सुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेशची वरची साईड जी काही धुळे आपण म्हणतो वगैरे भाग, हं. त्या परिसरामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो 1-2 ठिकाणी. हो. महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा, विदर्भामध्ये वातावरण हे 2-3 दिवस आता ढगाळलेलं वातावरण कमी असणार आहे. पण पुन्हा 11, 12, 13 हे 3 दिवस असे आहेत की संपूर्ण जिल्हे महाराष्ट्राचे एकंदरीत संपूर्ण तालुके हं, हं. ही ढगाळलेली परिस्थिती आणि धुक्याचा भडीमार परत एकदा होतोय. 12 तारीख ही फुल ढगाळलेल्या वातावरणाची आहे. 11 पण आहे. आणि हे वातावरणाचं सत्र संक्रांतीपर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये पिकांवरती पावसाचा वर्षाव जो आहे तो किरकोळ एखादा अपवाद वगळला तर जास्त काही सर्वदूर नाहीये. 99% ह्याचे प्रमाण कमी आहे. पण लाखो गावामध्ये एखाद दोन ठिकाणी हे अपवाद घडू शकतात, जसं तुम्हाला मागच्या वेळेस पाहायला मिळाले. हो. तर पुढची प्रोसेस अशी आहे थंडी संदर्भामधली, हं. की 17 तारखेपासून थंडीची जी काही कडाक्याची जी काही झालर आहे ती आता या 2-4 दिवसात कमी होती. हो. परत उद्या, आज आणि उद्या 7, 6, 7, 8, 9 हे तारखेला वाढणार आहे. परत ढगाळलेल्या वातावरणामुळे कमी होणार आहे. परत जसं 14 जानेवारी झाली की लगेच 17, 18 तारखेला परत उष्णता आणि थंडीची लेअर पुन्हा कमी होणार आहे. हो, हो. हं. म्हणजे 2-3 दिवस थंडी वाढणार, पुन्हा कमी होणार असं सत्र चालू हां, होणार. चालू राहणार आहे आणि मागील रिपोर्टमध्ये आपण सांगितलंय की ह्या वर्षीचा पावसाळा निव्वळ असा 1972चा दुष्काळ नाही. भलेही पावसाची कमतरता या पुढील वर्षी जाणवणार आहे 2026 मध्ये. हो. पण बरेचसे प्रश्न अजूनही शेतकरी विचारतात. जसं की आता स्कायमेटने पूर्णपणे दुष्काळाचे संकेत दिले आहेत. अल निनो, ला निनाचे काही प्रभाव असतात. त्या अल हो. निनोचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. तर ते संकेत आता बघा, पश्चिम महाराष्ट्र म्हटला की पहिले 2-3 महिने मान्सून कमकुवतच राहतो. वाऱ्याचा जोर, ढगांची गर्दी असते पण त्यामध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी नसते. हो, ऑगस्ट हो. महिना लागला की थोडं उष्णते वाढते आणि परतीच्या रिटर्न मान्सूनमध्ये आपल्या अपेक्षा पूर्ण करतात. पाऊस तसा हिवाळी भरणं किंवा उन्हाळ्यातही पिकं चौकतील असा पाऊस हा गेल्या वर्षी अवकाळी स्वरूपामध्ये पडलेला आहे. ती हो. ताकद, ती तीव्रता पुढच्या वर्षी ह्या 2026 मध्ये कमी राहते. पण असं नाही की निव्वळ पाण्याचा प्रश्न गंभीर होणं किंवा 1972 दुष्काळाची चाहूल लागणं हे असे संकेत स्पष्ट नाहीये. न्यूट्रल कंडिशन राहील. अजून 6 महिने या कालावधी जायचा आहे. निसर्गामध्ये बदल होणार आहे. अशा हो. गोष्टींना फारसं महत्त्व देऊ नका. आणि आपल्या जी काही रिपोर्टची तारीख असते, जी फायनल रिपोर्ट म्हणून आपण म्हणतो, हो. 5 मार्च रोजी, त्या 5 मार्च रिपोर्टमध्ये तिची टक्केवारी, याची ताकद किती राहणार आहे, हे देखील सांगितलं जाईल आणि तो रिपोर्ट न बदलणार असतो. हो, नक्कीच. म्हणजे सर, हं, आता जसं की सोशल मीडियावरती शेतकऱ्यांना काही ठिकाणी घाबरवण्याचं देखील काम होतंय. कारण हं. अनेक ठिकाणी असं सांगितलं जातंय की 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे. तर तशी परिस्थिती नाही ओढवणार. नाही, नाही. तशी आता 1972 चे 2 गोष्टी आहेत. ला हो. निना, निनोची सुपर अल निनोची कंडिशन होती. भलेही पाऊस नव्हता त्यावर्षी, पेरणी मागे-पुढे झाल्या, हं. पेरण्या फसल्या त्या वर्षी आणि आपण त्याचा डेटाबेस काढलाय. हो, त्यावेळेस हो. एवढी व्यवस्था नव्हती. भलेही ते इतका जरी पाऊस इतका कमी पडणारच नाही. पहिली गोष्ट हा विषय काढून टाका. हो. पण भलेही झालंच जर असं तरी बी, तर यामध्ये पहिले प्रशासनाची जी काही सतर्कता होती ती खूप कमकुवत होती पहिल्या वर्षी. हो, त्या बरोबर. 1972 मध्ये. आता ती इतक्या ताकदीनं वाढवली, कुठे जरी थेंबही नाही पडला तरी संपूर्ण महाराष्ट्राला पाणी मिळेल, अशी व्यवस्था आजच्या डेटला आहे किंवा ती वाढवली पण जाईल. पण हो. आता ह्या गोष्टी ची पुनरावृत्ती होईल का नाही होईल, हे सध्या कुठलाच तज्ञ सांगू शकत नाहीये. पण आता ज्या काही पॅसिफिक महासागराकडनं जे काही संकेत मिळतात, ज्या अल निनो संदर्भात किंवा ला निना संदर्भात, ते हो. स्पष्टपणे न्यूट्रलकडे जाताना आहे. हं. आपण याच्या अगोदरचा जर रेकॉर्ड काढला ना, तर असं ला निना ज्या साली खूप पाऊस झालाय, त्याच्या दुसऱ्या साली पाऊस कमी झालेला आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या दुसऱ्या साली दुष्काळ पडला हे इथपर्यंत ठीक नाही. हे असं झालंच नाहीये. 1972 साली सुद्धा पाऊस कमी होता, पण 71 साली सुद्धा पाणी कमीच होतं. हे हो, असं बरोबर. झालेलं आहे.
हम्म. तुम्ही हे पण चेक करा. त्या साली 1971 साली जर जसं जायकवाडीचं धरण आहे जुनं, हो. किंवा त्यानंतर आणखीन बरेचसे डॅम आहेत वर्षानुवर्षे, खूप मोठे 50 वर्षाचे 40 वर्षाचे. ते डॅम त्या 71 साली सुद्धा भरले नव्हते, त्यामुळे ती दुष्काळाची तीव्रता आणखीन तीव्र झालेली होती. अशा एका लागोपाठ पण ह्या वर्षीचे संकेत तरी स्पष्टपणे तितक्या भीषण दुष्काळाकडे जाणार नाहीत. हो, नक्कीच. हम्म. सर, एकंदरीत म्हणजे सध्या राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु हो, शेतकऱ्यांना त्याचं काही नुकसान नसणार आहे. आणि नक्कीच. हो, हम्म. शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची काळजी जास्त या महिन्यात घ्यावी लागणार आहे, हे पण तितकंच खरं आहे. हो. कारण आता जे काही बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनलंय ना, हो. त्याची ताकद जी आहे ती महाराष्ट्रापर्यंत मोठ्या पावसाची नाहीये. पण हो. स्थानिक लेवलला एखाद-दोन ठिकाणी अपवाद घडतील. एखाद-दोन ठिकाणी म्हणतोय. हो. आणि हो. याचा जो धुळीचा फटका आहे तो 11-12 तारखेला सक्रिय होऊन जाईल. 13 तारखेपर्यंत राहील. परत ते बऱ्याचशा भागांमधून 13लाच माघार घेणार आहे, खानदेश, विदर्भामधनं. आणि हम्म. नंतर वातावरण 2-4 दिवसासाठी का होईना क्लिअर होऊन जाईल. परत हो. परिस्थिती तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं राहणार आहे. हो, नक्कीच सर. आपल्या चॅनलवरती वेळोवेळी माहिती देत जा, कारण शेतकरी बांधव सध्या जे शेती पिकं आहेत आणि धुईधुकं जे पडतंय त्यामुळे शेतकऱ्यांना तुमच्या अंदाजाची जास्त गरज आहे. तर धन्यवाद नक्कीच. सर. तुम्ही शेतकऱ्यांना अगदी योग्य आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर.